नमस्कार मित्रांनो, भागवत चॅनल आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 10 मेला अक्षय तृतीया आहे. तर अक्षय तृतीयेला आपण जी पण काही वस्तू विकत घेतो ती आपल्याकडे अक्षय राहते, म्हणजे कायमस्वरूपी राहते. म्हणून आपण त्या दिवशी सोनं खरेदी करतो. पण अशा कुठल्या गोष्टी आहेत का जीवनामध्ये की ज्या विकत घेतल्याने त्यांचं फळ आपल्याला सोन्याच्या बरोबरीने मिळेल? मातीचा माठ तुम्ही जर विकत घेतला तर ते विकत घेण्याचं जे पुण्य आहे ते सोनं विकत घेण्याच्या पुण्याच्या बरोबरीच आहे. दुसरी गोष्ट आहे पिवळी कवडी आणि पिली सरसो, म्हणजे पिवळी मोहरी, म्हणजे मोहरीचे जे दाणे असतात ना पिवळे, ते दाणे आणि पिवळी कवडी हे माता लक्ष्मीला सर्वात जास्त प्रिय आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी विकत घ्यायच्या आहे आणि त्या माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत राहते आणि आपल्याकडे कायम लक्ष्मीचा वास राहतो. तिसरी गोष्ट आहे कापूस. कापूस या दिवशी जर कधी तुम्ही विकत घेतला तर अक्षय सुख समृद्धी आणि धनधान्य आपल्या घरामध्ये कायम टिकून राहतात. त्यानंतर आहे चौथी गोष्ट आहे सेंदव मीठ, म्हणजे सेंदा नमक ज्याला म्हणतात ते. या दिवशी जर कधी तुम्ही अक्षय तृतीयेला जर कधी विकत घेतलं तर घरातली कायमची गरिबी दूर होऊन जाते. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्या दिवशी आपण सेंदव मिठाचं सेवन करायचं नाही, म्हणजे त्या दिवशी सेंदव मीठ खायचं नाही. तर अक्षय तृतीयेला या गोष्टी करा आणि जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद आकर्षित करून घ्या. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो व्हिडिओला कमेंट देखील करा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.